नमस्कार मित्रांनो, आजच्या आपण या व्हिडिओमध्ये मॅथ पार्ट 1 इयत्ता 10वी IMP क्वेश्चन चॅप्टर 1 से पाहणार आहोत, म्हणजेच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या धड्याचे जे काही IMP क्वेश्चन आहे ते बोर्डसाठी कोणते येणार आहे त्यासाठी आपण पाहून घेऊया. तर पहिल्या पानावर या टू व्हेरिएबल असं चॅप्टरचं नाव आहे. हा जो चार्ट आहे तो सर्व एक एक मार्काकरिता IMP. फक्त इथं आपल्याला ओळखायचं आहे हे जे लिनियर इक्वेशन आहे का नाही, हो यस किंवा नो, फक्त एवढंच लिहायचं. त्यानंतर पुढे जाऊन पाहूया. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1 त्यात फिल इन द ब्लँक्ससाठी येतात ते क्वेश्चन्स, आणि इकडे पण त्यातलंच क्वेश्चन 2 चेक करा. 6वा 7वा 8वा हे 3 मार्कासाठी IMP आहे मित्रांनो. हे जे क्वेश्चन आहे 6वा 7वा 8वा हा 3 मार्काकरिता बोर्डासाठी IMP आहे. त्यानंतर 1.2 मध्ये चॅप्टर 1.2 3 मार्कासाठी प्रत्येक क्वेश्चन हा ग्राफिकल मेथडनी IMP आहे. ग्राफिकल मेथडने ड्रॉ करायचा, आणि हा जो स्टार केलेला जो क्वेश्चन आहे तो आपल्याला हॉट क्वेश्चन म्हणून देखील दिलेला आहे, जो 2 वर्षापूर्वी 4 मार्काला आला होता बोर्डामध्ये. तो पुन्हा विचारला जाऊ शकतो, आणि इथं आपल्याला डिटरमिनंट फाइंड करायचं. एकच मार्काला येऊ शकतो, 1 किंवा 2. काही जास्त अवघड आहे नाही, खूप सोपं आहे पहिला धडा तसं पाहायला गेलं तर. आणि हे जे खालचे जे काही प्रश्न आहे जे क्रायमर्स रूल आहे ह्यातले पहिला 3रा आणि 6वा हे 3 मार्काकरिता IMP क्वेश्चन्स आहे. त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर 1.5 मध्ये इथं आपल्याला काहीतरी वर्ड्स प्रॉब्लेम दिले, तर त्यातले जे काही 4 प्रश्न आहे ते 3 मार्काकरिता IMP आहे. हे सर्व सोपं आहे. तर आपल्याला पहिला 2रा 3रा आणि 6वा हे करायचे. प्रॉब्लेम सेट चेक करायला गेलो तर त्यातले जे MCQ आहे ते तर पूर्ण करा. MCQ कोणत्याच धड्याचे सोडू नका, कारण की प्रत्येक MCQ 1 मार्काला राहतो. खाली पाहायला गेलं इक्वेशन ग्राफिकली ते 2 मार्काला IMP आहे. त्यानंतर पुढच्या पेजवर चेक करू तर तिथे आपल्याला क्वेश्चन 5 दिसत असेल, 6 दिसत असेल, 7 हे जे आहे ते 4 मार्काकरिता IMP, कारण की हे हॉट क्वेश्चन मध्ये विचारले जातं जास्त का नाही ते येतच नाही. आता ही जी ॲक्टिव्हिटी ही 2 मार्क किंवा 3 मार्कला येईल, त्याच्या व्यतिरिक्त नाही. 2 किंवा 3 मार्क. खूप सोपी ती ॲक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर 5वा आणि 6वा 3 मार्काकरिता IMP आहे. शक्यतो येऊ शकतो. 5वा जो आहे तो खूप इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे. अशा IMP क्वेश्चन्सच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.